परिवाराला त्यांना पिस्तुलाने धमकवलेला आहे। अपहरणाचा गुन्हा मात्र याच्यामध्ये अजून नोंद झालेला नाही किंवा निलेश जो चव्हाण आहे तो अजूनही पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलेला नाही। निलेश चव्हाणवरती काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? अपहरणाचा गुन्हा जो आहे तो दाखल व्हावा। मुळामध्ये आपण एक लक्षात घ्या, निलेश चव्हाणवर किडनॅपिंग म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल नाही होऊ शकत, कारण का ते जे बाळ आहे ते हगवण्याची जी काही आत्या ती करिश्मा आहे तिच्याकडनं ते त्याच्याकडे गेलेलं आहे। परंतु निलेश चव्हाणवर ते बाळ जेव्हा कसपटे परिवार घ्यायला गेलो होतं त्यावेळेला निलेश चव्हाणनी त्यांना जे धमकवलं, शिवीगाळ केली का जीवे मारण्याची धमकी दिली, तो गुन्हा दाखल होऊ शकतो। त्याच्यानंतर बाळाची जी हेंडसाळ करण्यात आली लहान बाळाची, तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे। राहिला निलेश चव्हाणला अटक करण्याचा, तर मी तुम्हाला सांगते आज उद्यामध्ये 2 दिवसात पोलीस मुसक्या आवळतील, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशीलच्या पण मुसक्या आवळल्या तरी हाही तुम्हाला लवकरच अटकेत झालेला दिसेल। परंतु किडनॅपिंगचा गुन्हा नाही दाखल होऊ शकत। काही गोष्टी अशा आहेत कायद्यामध्ये जी घटना घडली आहे त्याच्यानुसारच कलम लागतात। जर आपण त्याच्यामध्ये खोटं टाकायला गेलो तर त्या केसला कोणताही म्हणजे ती केस ती तेवढी स्ट्रॉंग राहत नाही। त्याच्यामुळे केलेले गुन्हे दाखल जे आहे जीवे मारण्याची किंवा धमकी देण्याची, बंदूक दाखवणे आणि बाळाची हेंडसाळ करणे ते गुन्हे दाखल आहेत।